गेल्या काही दिवसांपासून साऊथ इंडस्ट्रीमधील वाद बाहेर आला। साऊथ सुपरस्टार धनुष आणि लेडी सुपरस्टार नयनतारा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे। धनुष आणि नयनतारा यांच्यात एका डॉक्युमेंटरीवरून वाद सुरू झालाय। नयनताराने तिचा डॉक्यू ड्रामा नयनतारा बियॉन्ड द फेअरल टेल मध्ये धनुषच्या तमिळ चित्रपट नानुम राउडीधान या तमिळ चित्रपटातील काही सीन्स वापरल्याबद्दल त्याने तिच्या विरुद्ध खटला दाखल केला। अशातच नयनताराच्या पतीच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे। नयनताराचा पती आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवनने त्याचं एक्स अकाउंट डिलीट केलं आहे। दरम्यान त्याचं इन्स्टा अकाउंट अजूनही सुरू आहे। द गल्टा प्लस मेगा पॅन इंडिया डिरेक्टर्स राऊंड टेबल 2024ला उपस्थित राहिल्यानंतर विघ्नेशने त्याचे एक्स खाते डिलीट केले। या कार्यक्रमात दिग्दर्शकांच्या पॅन इंडिया चित्रपटांबद्दल चर्चा झाली। अहवालानुसार विघ्नेशचा नवीनतम चित्रपट कतुवाकुला रेंडू काधल हा संपूर्ण भारताचा प्रकल्प नसल्याने राऊंड टेबलवर त्याच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं। विघ्नेशने याबाबत कोणती अधिकृत माहिती दिलेली नाही। तथापि समोर येणाऱ्या बातम्यांनुसार राऊंड टेबलवर त्याच्या उपस्थितीमुळे लोक नाराज होते असे सांगण्यात येत आहे की त्याचा आगामी चित्रपट लव इन्शुरन्स कंपनी ही पॅन इंडिया चित्रपट नाही। त्यामुळे नेटकऱ्यांनी राऊंड टेबलच्या पाहुण्यांच्या यादीवर प्रश्न उपस्थित केला आहे। गेल्या काही दिवसांपासून विघ्नेश आणि नयनतारा यांची धनुष सोबत कायदेशीर लढाई सुरू आहे। नयनताराने एक पत्र लिहून सांगितले की तिची डॉक्युमेंटरी नयनतारा बियॉन्ड द फेअरी टेल बनवताना तिने धनुषकडे परवानगी मागितली होती, मात्र अभिनेत्याने परवानगी नाकारली। नयनताराला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून त्यात धनुषने कॉपीराईट प्रकरणी तिच्याकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली होती।